रस्त्यासाठी दूषित ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलनात शेकडो ग्रामस्थांचा सहभाग। 22 जुलैला प्रांताधिकारी कार्यालयात बैठक। मुंबई गोवा महामार्गापासून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पेन तालुक्यातील दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले। या आंदोलनात गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती। ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून जल आंदोलन केले। प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले। दुर्शेत गावावरील बाजूस असलेल्या अनेक दगडखाणींच्या दररोज चालणाऱ्या 300 ते 350 ओव्हरलोड गाड्यांमुळे खराब झालेला रस्ता, गौण खनिज प्लांटमुळे ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका, भरण्यात येत असणारी तुरळक रॉयल्टी आदी महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात 17 जून रोजी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते। त्यावेळी जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी आपला लढा तीव्र करून जलसमाधी आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांनी काही तास वाट पाहिल्यानंतर देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने असह्य होऊन नदीपात्रात उड्या मारल्या। पेनचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर येत्या मंगळवारी 22 जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला। उदय गावंड, मिलिंद गावंड, अजय भोईर, सूरज भोईर, नितेश डंगर, वैशाली पाटील, प्रसाद भोईर, संदीप ठाकूर आणि शेकडो ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।